आज डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची 134वी जयंती साजरी होत आहे। अभिवादन करण्यासाठी सर्व शाळकरी जी मुलं आहेत ती वेगवेगळ्या पोशाखांमध्ये महापुरुषांच्या वेशामध्ये पोशाखामध्ये परिधान करून अभिवादन करण्यासाठी आलेले आहे आणि सर्वांना शिक्षणाची ओळख पटवून देण्याचं जे काम आहे या महापुरुषांनी केलंय, त्याच महापुरुषांना अभिवादन करण्यासाठी ही जी सर्व मंडळी आहेत ती आलेली आहेत। आज फुलेंचा वेश धारण केलाय, काय संदेश द्यायचा की आमचे सरकारी शाळा आणि तुम्ही हॉस्पिटल्स ते बंद केलेत त्याच्याबद्दल तुम्ही मिसळ फ्री देता, आम्ही बी करतो। तुम्हाला काय संदेश द्यायचा आहे? कोण तुम्ही बोलताय? तुम्ही सरकारी हॉस्पिटल आणि शाळा बंद केलं तर। माझं नाव मयंक दस्तुरे। आमचा हा संदेश आहे की आम्हाला शाळा मोफत मिळायला पाहिजे आणि शिक्षण आणि आरोग्यही मोफत मिळालं पाहिजे। मिसळ नकोय, आम्हाला सगळं खायला भेटतं। सगळे तुम्ही सरकारी शाळा तुम्ही सगळे बंद केले, आरोग्य तुम्ही बंद केले, सगळे सरकारी मोफत पाहिजे ना आम्हाला। आम्हाला ही तुमची जी मिसळ आहे ती नकोय, आम्हाला शिक्षण आणि आरोग्य हे मोफत करून हवंय। त्यासाठी आमची ही मागणी आहे आणि त्यासाठी आम्ही इथे निषेध करायला आलेलो आहोत। हे सर्व जे आहेत हे जे शाळकरी मुलं आहेत ती एक प्रकारचा वेगळा संदेश घेऊन आले आहेत। प्रत्येकाच्या मध्ये बघितलं तर सामाजिक संदेश देखील दिलेला आहे। बाबासाहेबांचा पुतळा आहे, छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा आहे। सर्व धर्म समभावाची जी एक आहे ती शिकवण यामध्ये देतात। भाकरीपेक्षा स्वाभिमानाला महत्व अधिक द्या, असे जे काही महापुरुषांचे जे संदेश आहेत हे सर्व संदेश घेऊन एक प्रकारचं समाज प्रबोधनाचं काम हे शाळेचे विद्यार्थी आहेत या ठिकाणी जयंती निमित्त करताना आपल्याला पाहायला मिळत आहे।